दोन्ही पार्टींपैकी म्हणजे पती किंवा पत्नी या दोघांपैकी एकालाच डिवोर्स हवा आहे आणि दुसरी पार्टी त्यासाठी तयार नाही, तर मग तुम्हाला कंटेस्टेड डिवोर्स म्हणून तुम्हाला दाखल करता येतं. आणि या कंटेस्टेड डिवोर्सचे जे काही 5 ग्राउंड या कायद्यामध्ये अस्तित्वात आहेत किंवा दिलेले आहेत. आणि ह्या केवळ या 5 ग्राउंडच्या आधाराने तुम्ही कंटेस्टेड डिवोर्स हा फाईल करू शकतात. त्यासाठी दुसऱ्या पार्टीची संमतीची आवश्यकता नाही. पण त्याच्यामध्ये जे काही ग्राउंड्स दिले आहेत त्यातला पहिला जो ग्राउंड्स आहे तो क्रुएल्टीचा. तर क्रुएल्टीची डेफिनेशन ही या हिंदू मॅरेज ॲक्टमध्ये दिलेली आहे. क्रुएल्टीमध्ये मेंटल स्वरूपाची असू शकते, आर्थिक स्वरूपाची असू शकते किंवा फिजिकल लेवलची जी आहे, मारहाण करणं किंवा शिवीगाळ करणं, अशा स्वरूपाची सुद्धा क्रुएल्टी असेल. असं जर घडत असेल तुमच्यासोबत तर तुम्ही ह्या ग्राउंडवर तुमचं डिव्होर्स पिटिशन हे फाईल करू शकता. त्याच्यानंतर दुसरा जो याच्यामधला पार्ट आहे ॲडल्ट्री. आता ह्या ॲडल्ट्री इंडियन पिनल कोड प्रमाणे पूर्वी गुन्हा होता, परंतु तो सुप्रीम कोर्टाचा एका जजमेंटप्रमाणे आता तो गुन्हा राहिलेला नाही. तर विवाहबाह्य संबंध हा पूर्वी त्याच्यामध्ये पनिश व्हायचं, पण आता ते होत नाही. परंतु डिवोर्स घेताना हा ग्राउंड मात्र तुम्हाला ॲप्लिकेबल करता येतो. एखाद्या व्यक्तीचा विवाह झाल्यानंतर त्याने विवाहबाह्य संबंध स्त्रीने पुरुषाबरोबर किंवा पुरुषाने दुसऱ्या स्त्रीबरोबर सेक्शुअल रिलेशन जर मेंटेन केलं तर तुम्हाला ॲडल्ट्री ह्या सेक्शन खाली किंवा ह्या ग्राउंड खाली तुम्हाला मेहरबान कोर्टाकडनं हा डिवोर्सचे पिटिशन फाईल करता येऊ शकतं. तिसरं आहे कन्व्हर्जन. नवरा किंवा बायको या दोघांपैकी जर कोणी आपला धर्म सोडून दुसरा धर्मात जर त्यांनी धर्मांतर केलं असेल तर हा एक ग्राउंड त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर हा एक दुसरा आहे डेजर्टेशन. कुठलंही कायदेशीर कारण नसताना नवऱ्याने बायकोला किंवा बायकोने नवऱ्याला सोडून दिलं असेल किंवा टाकून दिलं असेल किंवा ते एकत्र नांदत नसतील तर हा जो डेजर्टेशन आहे, म्हणजे ज्याला काय होतो वेगळं राहण्याचा जो प्रकार आहे, जर हे कुठले कायदेशीर कारण नसताना किंवा त्यांना एक्सप्लेन करण्यासारखं योग्य कारण नसेल, अशा वेळेस जर ते एक दुसऱ्यापासून वेगळे राहत असतील तर डेजर्टेशनचा एक ग्राउंड एक आहे. आणि तो जो 5वा जो आहे तो मेंटल डिसऑर्डर. एखादी व्यक्ती ही मानसिकदृष्ट्या किंवा त्याचा मेंदूवरचा ताबा सुटला असेल किंवा तो मॅड झाला असेल किंवा वेडा झाला असेल किंवा त्याला झटके येत असतील तर अशा कंडिशनमध्ये त्या व्यक्तीबरोबर संसार करणं हे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्हाला हा कंटेस्टेड या ग्राउंडवर तुम्हाला डिवोर्स फाईल करता येतो. त्याच्यानंतर एखादा व्यक्ती जर 7 वर्षापर्यंत दिसलाच नाही, लापता झाला, अस्तित्वातच नसला किंवा त्याची कुठंच खैरखबर नसेल तर हेही एक ग्राउंड तुमचा डिवोर्ससाठी होऊ शकतं. तर हे काही ग्राउंड्स आहेत की ज्यावेळेस तुमचं म्युच्युअलमध्ये होत नसेल तर त्यावेळेस तुम्हाला ह्या ग्राउंड खाली तुम्हाला दाखल करता येईल. आता ज्याला डिवोर्स दाखल करायचा आहे अशा कपल्सने किंवा अशा व्यक्तींनी त्यांच्यासाठी काही कंडिशन कायद्यामध्ये दिलेली आहे. आणि त्यातली पहिली कंडिशन आहे की तुमचा विवाहाला साधारणपणे 1 वर्ष झाला पाहिजे. 1 वर्षानंतरच तुम्हाला मेहरबान कोर्टासमोर तुमच्या विवाहाचं पिटिशन हे दाखल करता येऊ शकतं. त्याच्या आधी तुम्हाला ते दाखल करता येत नाही. स्पेशल मॅरेज ॲक्ट आणि ख्रिश्चन मॅरेज ॲक्ट या काही ॲक्टमध्ये मात्र तुम्हाला 2 वर्षाचा हा कालावधी दिला आहे की तुमचं लग्न झाल्यानंतर 2 वर्षाचा कालावधीनंतरच तुम्हाला हे पिटिशन मेहरबान कोर्टासमोर नेता येतं किंवा दाखल करता येतं. त्याचा